इम्तियाज भाई, अरे कोणीतरी समोर गाडी लावली मॅडम, आपण पार्किंग मध्ये कसं जायचं? मकरंद जाऊन सांग त्यांना गाडी बाजूला घ्या म्हणून. हा मी बघतो मॅडम. साहेबा, समोरची गाडी मागे घ्यायला सांग. आपण गेटमधनं आधी आलोय, आधी आपली गाडी पार्क होईल. ठीक आहे, सांगतो जाऊन. काय काय करायलायस मर्दा? का असं खोळ्यावानी करायलायस? गाडी जरा मागे घे की. मर्दा खुळ्यावानी कोल्हापुरी काय? अरे म्हणजे ए मी खुळ्यावानी करतोय की तू? हा मी कशा गाडी मागे घेऊ? रस्तो काय तुझ्या आज्याचो असा काय? ए आता लय झालं, आता लय झालं. डोकं फिरू नको माझं. ए आणि बाण आज काढायची तर गरज नाही, लक्षात ठेव. ऊस बघितलंस काय? ऊस ऊसासारखं असं काढकन मोडून ठेवीन तुला. दिसतंय चिप्पाडासारखं. किती चिप्पाड रे? चिप्पड आवाज खाली. ए आवाज आमचा एवढाच असतो. आम्ही कोल्हापूरचा माणूस आहे. पिचक्या कुठला? पिचक्या? ए मग मी पण मालवणी माणूस असा आहे. उगाचा आवाज वाढून माझ्या डोक्यात शिरा नको. तेच झालंय तुमच्या कानापर्यंत काय चिरणा झाले, तोच प्रॉब्लेम झालाय. गपगुमान गाडी मागायची, चल आडवा यायचं. चाल. ए नाही घेत जा. अंगावर येणार, अंगावर येणार आहे. मी येऊ अंगावर? नाही नको येऊ? ए अंगावर यायचं काम नाही. हा काय करशील? टायर मध्ये घुसून मारीन. गाडी फेकून मारीन तुला. मकरंद, मॅडम गाडी मागे घ्यायला सांग ना यांना. हा नंबर प्लेट वरून लक्षात नाही आलं का कुणाची गाडी येते? साहेबा, यांना सांग ते जाणून घेण्याची आपल्याला गरज नाहीये. गाडी मागे घ्या. तसंही आत गेल्यावर कळेलच मी कोण आहे. या अशा धमक्यांची तेजस्विनी खानोलकरला सवय नाहीये म्हणून, तेही यांच्या सारख्यांकडून. नयनतारा इनामदार असे रस्त्यात उभं राहून वाद घालणाऱ्या लोकांकडे लक्ष सुद्धा देत नाही. हो मिस्टर, गाडी मागे घ्या. आवाजात बोलू नका म्हणून, कारण हा सूर डोक्यात जातो माझ्या. अच्छा अच्छांचा सूर ठिकाणावर लावलाय नयनतारा इनामदारनी. गाडी मागे घ्या. गाडी मागे घेणार नाही, काय करायचं ते करा म्हणून. हे बघा, मी गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं ना तर फार महागात पडेल. सस्ती चीजों का हम शौक ही नहीं रखते. अच्छा इम्तियाज, मॅडम महादेव, मॅडम काय काय चाललंय मॅडम? मॅडम आता काय? आता कन्फर्म काहीतरी फुटलंय. स्वामी, आज वाटलं होतं का मला नोकरी मिळेल. हे आजचं काम झालं असतं तर किती बरं झालं असतं. जे काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे. खरं ह्या कामामुळे किती प्रश्न सुटले असतील हे तुम्हाला बी चांगलंच माहीत आहे. स्वामी, मला ऋषी सरांना अजून त्रास नाही द्यायचा. त्यांनी आधीच माझ्यासाठी लय केलं, पुढं करतील बी, पण मलाच नाही त्रास द्यायचा त्यांना. अजून किती अडचणी येणार आहेत. स्वामी, मला फक्त स्वाभिमानानं मेहनतीनं जगायचं. असं कुणासमोर हात पसरून नाही जगायचं. देवा, आता कन्फर्म काहीतरी फुटतला. मी व्हिडिओ करते. सपलं. हे बंपरचा एकदम फोगा झाला आता. क्लच, प्लेट, ऍक्सिलेटर हे कुठे माहिती नसेल तर चालवायची कशाला ना गाडी. मला ड्रायव्हिंग शिकवण्याआधी स्वतः लेन बघायला शिका. डोळे दिलेत ना, त्याचा वापर सुद्धा करायचा असतो. हवं तर ट्रीटमेंटचे पैसे मी देते. नाही, तशाही NGO आहेत माझ्याकडे, फार काही खर्च येणार नाही तुम्हाला. बाईच्या लक्षात राहत नाही का ही तेजस्विनी खानोलकरशी बोलतील. मी जागा करून देतो पार्किंगला. प्लीज तुम्ही भांडू नका प्लीज. तुमच्या गाड्या प्लीज मागे घ्या. मी या इकडे या, मी तुम्हाला जागा देतो. थँक्यू मॅडम प्लीज. इम्तियाज, महादेव, मॅडम
साहेबा, आता थोड्या वेळात टेंडर आपल्याला मिळणार आहे. तेव्हा या बाईचा पडलेला चेहरा बघायला मला खूप आवडेल. मॅडम, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की टेंडर आपल्यालाच मिळेल? नो डाऊट, 100%. ऋषी, हाय. हाय. तू इथे? हो मला माहित नव्हतं तुम्ही सुद्धा सेम टेंडरसाठी येत आहे. दॅट्स वंडरफुल. हा, पण तू इथे दिसशील असं वाटलं नव्हतं मला. आईची आज्ञा. काय रे, बरं झालं वेळेत आला. अगं हा ऋषी. हाय. हॅलो. अरे बाप रे, काही लहान सहान कंपनीज आता आपल्यासारख्या मोठ्या कंपनी बरोबर कम्पीट करायला लागल्या. सम पीपल आर डे ड्रीमर्स. दिवसा ढवळ्या स्वप्न बघण्याची सवय असते काहींना. आणि रियालिटी समोर दिसली की तोंडावर पडायला होतं. म्हणूनच अंथरूण बघून पाय पसरायचे असतात. पण काही लोकांना ते जमतच नाही. ऐक ना जय, आज संध्याकाळी एक मोठी पार्टी ठेवणार आहोत टेंडर अनाऊन्स झाल्यानंतर. कारण टेंडर आपणच इथून घेऊन जाणार आहोत. ऋषी, किती गैरसमज असतात नाही काही लोकांना स्वतःबद्दल. व्हॉटएव्हर, जिंकणार आपणच आहोत. मला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडते जय? हरलेल्या लोकांचे पडलेले चेहरे बघायला. म्हणूनच लोकांनी स्वतःकडे आरसे ठेवायला हवे. मग आता आरसा दाखवायची वेळच आलेली आहे. ऋषी, लेट्स गो. वी डोंट हॅव टाइम टू वेस्ट. आजपासून ही दुश्मनी पक्की. एक्सक्यूज मी, दुश्मनी नाही, कॉम्पिटिशन. कारण नयनतारा दुश्मनी सुद्धा बरोबरीच्या लोकांशी करते. ही कॉम्पिटिशन आहे आणि ती आम्हीच जिंकणार. कीप ड्रीमिंग. हॅलो, परब कॅटरिंग. नमस्कार. ॲक्च्युली मी तुमच्या केटरिंग सर्व्हिसबद्दल खूप ऐकलं आहे. म्हणजे खूप कौतुक ऐकलं आहे की तुम्ही छान चविष्ट घरगुती चवीचं जेवण देता. हो मॅडम, एकदा आमच्याकडचं खाऊन बघा ना, खूप चांगलं आहे. त्याकरताच कॉल केलं आहे. आज मी एक टेंडर जिंकणार आहे आणि त्यानिमित्तच पार्टी ठेवली आहे. सो मला तुमचं केटरिंग तिकडे हवं आहे.